क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक शहरात सध्या घरफोडी वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना नाशिक रोड परिसरातील सुभाष रोड येथून एका होलसेल दुकानाच्या गोडाऊनचे शटरचे लॉक तोडून चोरट्यांनी सुमारे 5 लाखांचे वेगवेगळ्या सिगारेटचे बॉक्स चोरून नेल्याचा प्रकार दिनांक 31 जुलै रोजी पहाटे 3 वाजेच्या दरम्यान घडलाय। हा सर्व चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला, परंतु चोरट्यांनी डीव्हीआर सुद्धा चोरून नेला। समोरील एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा 2 चोरटे व वापरण्यात आलेली पिकअप व्हॅन निदर्शनास येत आहे। दुकानाचे मालक ईश्वर किशनचंद तारवाणी हे नेहमीप्रमाणे सकाळी 10 वाजता दुकान उघडण्यासाठी आलेले असताना हा प्रकार निदर्शनास आला। दुकानाच्या गोडाऊनचे शटरचे लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला। दुकानातील वेगवेगळ्या कंपनीचे सिगारेटचे बॉक्स असा एकूण 5 लाखांचा मुद्देमाल चोरून नेला। ईश्वर तारवाणी यांनी तात्काळ नाशिक रोड पोलिसांशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली। नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, तेव्हा रेकी करताना 2 इसम व एक पिकअप व्हॅन संशयास्पद आढळून आली। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात दुपारी 4 वाजता चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास नाशिक रोड पोलीस करत आहेत। या प्रकरणी दुकानाचे मालक ईश्वर तारवाणी यांनी सुभाष रोड भागात पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। नाम बोलो आपका। मी ईश्वर तारवाणी बोलतोय। आमचं परमानंद किशनचंद नावाने सिगारेट विडीचं गोडाऊन सुभाष रोड नाशिक रोडला आहे। आम्ही रात्री 9 वाजता दुकान बंद करून गेल्यानंतर सकाळी आम्ही नेहमीप्रमाणे 10 वाजता आलो। 10 वाजता आल्यावर आम्ही बघितले आमचे शटरचे लॉक तुटलेले होते, आमची जी जाळी लावलेली होती त्याचे पण लॉक तुटलेले होते सर्व। नंतर आम्ही दुकान उघडून बघितलं तर आमच्या सामानाचे सर्व अस्त्रावस्त्र झालेले होते आणि जे सिगारेटचे आमचे जे महाग सिगारेट आहे ते आमचे ते मान्यतेने सर्व चोरी झालेले निदर्शनात आले आम्हाला। आणि आम्ही नंतर सर्व कॅमेरा वगैरे समोरून चेक केले, आमचे शेजारचे समोरचे कॅमेरा चेक केले तर आम्हाला त्याच्यात आढळून आलं रात्री ते 3 वाजता पिकअप घेऊन आले होते आणि ते पिकअप लावून ते 4:30 पर्यंत ते आतमध्ये होते आणि त्यांनी सर्व लॉक वगैरे ते क्लिपा वगैरे तोडून त्यांनी प्रवेश करून त्यातून त्यांनी सर्व सामान गोण्यांमध्ये भरून त्यांनी चोरी केलेली आम्हाला ते निदर्शनात आले। साधारण आज किती किमतीचा माल होता तुमचा? साधारण 3 ते 4 लाख किमतीचा माल होता। तरी इथं म्हणजे जवळजवळ आमच्या व्यापारीमध्ये खूप दहशत पसरलेली आहे, कारण इथं एवढी म्हणजे पेट्रोलिंग वगैरे काही दिसत नाही। पोलीस प्रशासनाकडून काय अपेक्षा ठेवून आम्हाला काही अपेक्षा आहे की आमची पूर्ण करा। इथं पेट्रोलिंग वगैरे जास्तीत जास्त ठेवा, कारण रात्री ते 1.5 तास होते तरी इथं कोणी बघितलं नाही त्यांना, तरी कृपया थोडी काळजी ठेवा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।